नमस्कार। दादा मामा परिचारक ते कल्याणराव काळे माड्यात मोहिते पाटलांना चेकमेक करण्यासाठी फडणवीसांनी आखला मोठा प्लॅन। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। भाजपाने इथून पुन्हा रणजित निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। दरम्यान अशातच कोणत्याही परिस्थितीत माडा जिंकायचाच या दृष्टीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे। मोहिते पाटील जाणार हे गृहीत धरून फडणवीसांनी माढा लोकसभेसाठी खास बैठक घेतली। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावरून बोलावलेल्या या बैठकीला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, मान खटावचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे उपस्थित होते। माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील परवार भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे। हा मतदारसंघ राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सध्या बैठकाचा सपाटा लावला आहे। कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकण्याच्या दृष्टीने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे। या सर्व घडामोडीचे केंद्र सागर बंगला असून माळशिरस येथील मोहिते विरोधकांची बैठक घेऊन मोड बांधल्यानंतर आता मतदारसंघातील इतर आमदार आणि प्रतिनिधींची बैठकही फडणवीसांनी घेतली आहे। माढा आणि करमाळा येथील आमदार असणारे शिंदे बंधू आणि मोहिते पाटील यांचे वैमनस्य जग जाहीर आहे। लोकसभेनंतर विधानसभेलाही शिंदे बंधूंनी मोहिते पाटील यांच्याकडून आव्हान मिळणार आहे। याच पार्श्वभूमीवर दोन्ही शिंदे बंधूंनी विधानसभेप्रमाणे तयारी करून महायुतीला जास्तीत जास्त लीड देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावे असून येथे वर्चस्व असणारे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांनाही मताधिक्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। सांगोला मतदारसंघात खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजी बापू पाटील यांनी पाण्याच्या मोठ्या योजना मार्गी लावल्याने सांगोल्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न होणार आहे। याशिवाय मान खटाव आणि फलटण या दोन तालुक्यात निर्णायक आघाडी घेण्यासंदर्भात सूचना आणि व्यूहरचना आखण्यात आली आहे। दरम्यान फलटण येथील रामराजे निंबाळकर आणि त्यांचे समर्थक काय भूमिका घेणार यावर देखील मताधिक्य अवलंबून असेल। तरी मोहिते पाटील यांच्या शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर होणाऱ्या परिस्थितीला तोडगा काढून गेल्या वेळीपेक्षा जास्त मताधिक्याने माढा लोकसभा जिंकण्याचा कानमंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। आता फलटणमधून रामराजे निंबाळकर कोणती भूमिका घेणार भाजप लक्ष ठेवून आहे। याबाबत अजित पवार यांनाही योग्य तो निरोप देण्यात आला आहे। भाजपाने सुरुवातीपासून एकतर सोबत नाही तर विरोधी अशी स्पष्ट भूमिका घेण्याबाबत मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांना सूचना दिल्या होत्या। आता मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणे निश्चित झाल्याने रामराजेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।